मीरा रोड मधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणी आरोपीनं हल्ल्याच्या आधी सुरक्षा रक्षकाला मस्जिद कुठे आहे असं विचारलं। मस्जिद माहित नाही असं म्हणताच हिंदू आहे का असं देखील त्यानं विचारलं। यानंतर आरोपीनं सुरक्षा रक्षकावर चाकूनं पाठीवर हल्ला केलेला आहे। हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन यांनी सुपरवायझरला घटना सांगण्याचा प्रयत्न केला। आरोपीनं सुपरवायझर राजेश कुमार विश्रांवर देखील हल्ला केलेला आहे। आरोपीच्या घरातून कुराणाच्या 3 प्रत मिळाल्याची माहिती आहे। काही आक्षेपार्ह मजकूर असलेली कागदही या ठिकाणी मिळालेली आहेत। चाकू हल्ला प्रकरणाचा एटीएस कडून तपास सुरू आहे। चाकू हल्ला प्रकरणातील अटक आरोपी जैब जुबैर अन्सारीचं राहतं घर हे चाकू हल्ला झालेल्या घटनास्थळाच्या पासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि अस्मिता रेजन्सी नावाच्या इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावरती ए विंग मध्ये हे राहतं घर आपण पाहतोय। इथे जैब जुबैर अन्सारी भाड्याने राहत होता आणि आता तपासाकामी नयानगर पोलिसांनी हे घर सीलबंद केलेलं आहे आणि या घराच्या दरवाजावरती हे जे स्टिकर आपल्याला पाहायला मिळते, कागद जो आहे तो नयानगर पोलिसांचा पाहायला मिळतोय। जैब जुबैर अन्सारी हा नेमकं काय करत होता, त्याचं प्रोफेशन काय होतं आणि आजूबाजूचे जे काही शेजारी आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम करतोय असं जरी जैब जुबैर अन्सारी सांगत असला तरी मात्र त्याच्या सगळ्या हिस्ट्रीमधून तो आयसीसी व्हिडिओ जे आहेत ISIचे ते सुद्धा बघत होता। त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये जे काही नोटिंग मिळालेलं आहे ते जिहादच्या संबंधित आहे। त्याचबरोबर रिअल जिहाद इन हिंद टेरिटरी म्हणजे भारताच्या हद्दीमध्ये आता खरा जिहाद पाहायला मिळेल अशा पण काही आक्षेपार्ह मजकूर असलेली नोटिंग सुद्धा मिळालेली आहे। त्यामुळे एटीएस कडे हे प्रकरण गेल्यानंतर आता एटीएस या सगळ्या प्रकरणाचा तपास करते। जैब जुबैर अन्सारीचं कनेक्शन आणखी कुठल्या दहशतवादी संघटनांसोबत किंवा अशा काही लोकांसोबत संशयितांसोबत येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्राथमिक तपास हा नयानगर पोलिसांनी केलेला होता आणि आता हे प्रकरण एटीएस कडे तपासासाठी वर्ग करण्यात आलंय। कॅमेरामन संतोष सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मीरा भाईंदर।